तडस कुटुंबियांकडून आपल्यावर अन्याय, बाळाच्या DNA चाचणीची मागणी। सून पूजा तडस यांचा गंभीर आरोप, तर हनी ट्रॅपचा प्रयत्न असल्याचा पंकज तडस यांचा दावा। नैतिकता जपण्यासाठी मोदींनी रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करावी, सुषमा अंधारे यांची मागणी। तर प्रकरणाशी आपला संबंध नाही, तडस यांचं स्पष्टीकरण। महायुतीमध्ये ठाणे, नाशिक आणि साताऱ्याच्या जागेवरून एकमेकांवर दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याची चर्चा। ठाणे आणि नाशिक सोडायला शिवसेना तयार नाही, तर भाजपही साताऱ्याच्या जागेवर ठाम। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज नांदेड दौरा। लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अमित शहांची नरसी येथे जाहीर सभा। विजय शिवतारेंकडून सासवडमध्ये नागरिक संवाद मेळाव्याचे आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित राहणार, पण देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार की नाही याबाबत साशंकता। आपण कमळ चिन्हावर निवडणूक लढणार ही बातमी साफ खोटी, छगन भुजबळ यांचं स्पष्टीकरण। तर नाशिकमधून तुम्हीच लढलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले, भुजबळांचं वक्तव्य। भाजपचे नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा राज ठाकरेंच्या भेटीला। महायुतीला पाठिंबा दिला म्हणून आभार मानण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। विदर्भातल्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। अकोला, अमरावती, वर्धा आणि गोंदियामध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका। हरियाणाच्या महेंद्रगडमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात, 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 15 विद्यार्थी जखमी। थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती। पुण्यातल्या फुलेवाड्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। महिलांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या क्रांतीसूर्याला अभिवादन। आज देशभरामध्ये साजरी होतीये ईद। सर्व प्रमुख मशिदींमध्ये ईदचा नमाज पढण्यासाठी मुस्लिम बांधवांची रीघ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।